नमस्कार. स्टँडर्ड 10th मॅथमॅटिक्स पार्ट 1 अल्जेब्रा चॅप्टर नंबर 5 प्रोबॅबिलिटी संभाव्यता. या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 5.1 5.2 5.3 आपला पूर्ण झालेला आहे. आज आपल्याला प्रॅक्टिस सेट 5.4 मधील उदाहरणे सोडवायची आहे. 5.3 मध्ये आपण पाहिलं होतं सॅम्पल स्पेस लिहिली होती आपण आणि एन ऑफ एस लिहिला होता. त्यानंतर इव्हेंट आपण लिहिल्या होत्या आणि त्या इव्हेंटचं नंबर ऑफ एलिमेंट्स इन ईच इव्हेंट आपण लिहिलेले होते. आज आपल्याला त्याच्या पुढचा भाग पाहायचा आहे, तो म्हणजेच प्रोबॅबिलिटी म्हणजे काय आणि प्रोबॅबिलिटी कशी काढली जाते याचा विचार आज आपल्याला करायचा आहे. तर प्रथमतः प्रोबॅबिलिटी म्हणजे काय पाहू. प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंट. प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंट. इव्हेंट म्हणजे काय पाहिले मागील या व्हिडिओमध्ये आपण. त्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी कशी काढायची हे आपल्याला पाहायचं आहे. लेट अस थिंक ऑफ अ सिंपल एक्सपेरिमेंट. अ बॅग कंटेन्स 4 balls ऑफ द सेम साइज. एक बॅग आहे, किती बॉल्स आहेत? 4 balls ऑन द सेम साइज. 3 of them are white and the fourth is a black. 3 ball कसले आहेत? White and fourth is a black. You are supposed to pick one ball at random without seeing it. तो न पाहता त्यातला एक बॉल तुम्हाला बाहेर काढायचा. Then obviously possibility of getting a white ball is more. का रे व्हाईट बॉल इज मोर रे? कारण काय आहे? 3 of them are काय व्हाईट अँड 1 इज ब्लॅक. म्हणजे त्यातले 4 पैकी 3 बॉल व्हाईट आहेत आणि एक बॉल काय आहे? ब्लॅक आहे. त्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी पॉसिबिलिटी असते. ती पॉसिबिलिटी काय असते? व्हाईट बॉलची पॉसिबिलिटी काय आहे? जास्त. म्हणून काय म्हणता येईल आपल्याला? देन ऑब्वियसली possibility of getting a white ball is more. Next part is in mathematical language, when possibility of an expected event is expressed in number. तीच पॉसिबिलिटी नंबर फॉर्म मध्ये जर आम्हाला सांगायची म्हटलं तर ती आपल्याला सांगता येते. आणि त्या पॉसिबिलिटीला आपण काय म्हणतो? प्रोबॅबिलिटी असं म्हणतो आपण. त्याला काय म्हणतो? प्रोबॅबिलिटी. कारण ती नंबर फॉर्म मध्ये आपल्याला सांगता येते. इट इज एक्सप्रेस्ड ॲज अ फ्रॅक्शन. ते अपूर्णांकाच्या स्वरूपात दाखवता येते. ऑर पर्सेंटेज युजिंग द फॉलोइंग फॉर्म्युला. That is for a random experiment, if sample space is S and A is an expected event, then probability of A is P of A. It is given by following formula. बघा फॉर्म्युला दिलाय खाली. P of A is equal to number of sample points in event A upon number of sample points in sample spaces. That is, P of A is equal to N of A upon N of S. समजलंय? तर याचा वापर करून आपण प्रॅक्टिस सेट 5.4 मधली उदाहरणं आपण सोडवणार आहोत. हा फॉर्म्युला विचारला. P of A is equal to N of A upon N of S. Practice set 5.4, question number 1. If two coins are tossed, find the probability of the following events. पहिल्यांदा आपण काय करू? सॅम्पल स्पेस लिहावी लागेल आपल्याला. काय करावं लागेल? सॅम्पल स्पेस. काय केलंय? इफ 2 coins are tossed, 2 coins टॉस केलेले. आपल्याला माहिती आहे सॅम्पल स्पेस लिहिलेली आहे आपण त्याची. How many elements are there? There are 4 elements. बघा मग कोणते येतात. Sample space. 2 coins are tossed. Therefore, sample space S is equal to, in the curly bracket,
HH, HT, TH and TT. That is N of S is equal to 4. How many elements are there? 4 elements. Therefore, N of S is equal to 4. Event A. Let event A be getting at least one head. Getting at least one head. Therefore, A is equal to in the curly bracket at least one head. बघा ना, हा एच एच दोन हेड आहेत, आम्हाला ॲटलिस्ट वन पाहिजे, पण या ठिकाणी दोन आहेत चालतात. एच टी चालतं, टी एच, पण या टी टी मध्ये एक पण हेड नाही, म्हणून आपण काय म्हणणार, तो सोडला तर एच 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 टी टी एच हे आपली सॅम्पल स्पेस आली. हाऊ मेनी एलिमेंट्स इन सॅम्पल स्पेस? That is the number of sample points in the sample event, that is 3 elements. Therefore, N of A is equal to 3. बरोबर. N of A काढलाय, N of S माहिती आहे आम्हाला, प्रोबॅबिलिटी ऑफ A काढायची. P of A is equal to N of A upon N of S, and which is equal to value of N of A is here 3 and N of S is here 4. Therefore, 3 upon 4. Therefore, P of A is equal to 3 upon 4. This is the first answer. समझलं? पुढे बघा. सेकंड इव्हेंट, गेटिंग नो हेड. गेटिंग नो हेड आपण या ठिकाणी त्याला बी इव्हेंट मानू आपण. लेट इव्हेंट बी बी getting no head. Therefore, event B is equal to no head. ह्या नमुना अवकाश जो आहे आपला मूळचा, म्हणजे मूळचा जो आपला सॅम्पल स्पेस आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, त्यालाच आपण युनिव्हर्सल सेट म्हणतो. त्याच्यामध्ये बघा हेड नको आहे असा एकच एलिमेंट आहे, टी टी. Therefore, B is equal to in the curly bracket T T. Therefore, N of B is equal to 1. Number of elements are here 1. Therefore, probability of B, P of B is equal to N of B upon N of S, which is equal to N of B is 1, N of S is 4, N of S is 4. Therefore, P of B is equal to 1 upon 4. समजलं? हे फर्स्ट एक्झाम्पल. मागील प्रॅक्टिस शीटमध्ये आपण सॅम्पल पॉईंट्स काढले होते, सॅम्पल स्पेस लिहिली होती, इव्हेंट कसं लिहिलं माहिती पाहिजे होतं. त्यानंतर इव्हेंट म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स पण आपण लिहिले होते. आज त्याच्या पुढचा भाग आहे, फक्त प्रोबॅबिलिटी आपल्याला काढायची आहे. सेकंड एक्झाम्पल बघा. इफ 2 डाइस आर रोल्ड, 2 डाइस आर रोल्ड, how many faces of each die? Each die contains 6 faces. Each face contains, there are how many dots? First face contains 1 dot, second is 2 dot, third is 3 dot, 4 dot, 5 dot and 6 dot. Therefore, here 2 dice are rolled. Therefore, sample space काय लिहिलेले आहे आपण, S is equal to in the curly bracket in the first row 1 1 1 2 1 3 1 4 1 5 and 1 6. Second row there is 2 1 2 2 2 3 2 4 2 5 and 2 6. In the third row 3 1 3 2 3 3 3 4 3 5 3 6. In the fourth row 4 1 4 2 4 3 4 4 4 5 and 4 6. Fifth row 5 1 5 2 5 3 5 4 5 5 5 6. And sixth row 6 1 6 2 6 3 6 4 6 5 and 6 6, and curly bracket is closed. Therefore, N of S is equal to how many elements are here? There are 36 elements. Therefore, N of S is equal to 36. Then event A, let event A be the
sum of the digits on the upper faces is at least 10. म्हणजे अप्पर फेसेसवरच्या डिजिटची सम म्हणजेच बेरीज किती असली पाहिजे? ॲटलिस्ट 10. दॅट म्हणजेच कमीत कमी 10. 10 पेक्षा जास्त चालेल पण कमी नको. बघा मग काय लिहिता येईल? मग इव्हेंट ए पहिल्या रो मध्ये एक पण एलिमेंट नाही तसा. सेकंड रो मध्ये एक पण एलिमेंट नाही. हायेस्ट सम किती येते? 6 + 2 8 येते. थर्ड रो मध्ये हायेस्ट किती येते? 6 + 3 9 येते. फोर्थ रो मध्ये 6 + 4 आहे येते. पहिला एलिमेंट 4 6. थर्ड रो मध्ये 5 5 and 5 6. Then next row, fifth, that is sixth row मध्ये काय असेल? 6 4 6 5 and 6 6. How many elements? There are 6 elements. Therefore, n of a is equal to 6. Therefore, P of a is equal to formula n of a upon n of s. N of a is here 6. N of s 36. 6 upon 36, that is 1 upon 6. Therefore, P of a is equal to 1 upon 6. Second event, the sum of the digits on the upper faces is 33. काय आहे? Let event B be the sum of the digits on the upper faces is 33. बघा जरा हे सॅम्पल स्पेस मध्ये असे कुठला एलिमेंट आहे का त्यांच्या अप्पर फेसेसची सम 33 येते? आहे का? नाही. हायेस्ट किती आहे रे आपल्याकडे? 6 + 6 that is 12. 33 म्हणले होऊ शकत नाही. म्हणजे हा कसला सेट झाला? एम्प्टी सेट झाला. कसला सेट? एम्प्टी सेट झाला. या इव्हेंटचे एलिमेंट काय झाले? काहीच नाही. म्हणजे किती? 0. Therefore, B is the curly bracket. There is no element, curly bracket closed, and n of B is equal to 0. Therefore, P of B is equal to n of B upon n of S, and which is equal to n of B 0 upon n of S 36. 0 upon 36. We know that 0 upon anything which is equal to 0. Therefore, P of B is equal to 0. Third event, the digit on the first die is greater than the digit on the second die. C event आपण मानू त्याला. Let event C be the digit on the first die is greater than the digit on second die. पहिल्या डायवरचा डिजिट हा सेकंड डायवरच्या डिजिट पेक्षा कसा पाहिजे? मोठा पाहिजे. बघा बरं, पहिला नंबर हा दुसऱ्या नंबर पेक्षा मोठा. पहिल्या रो मध्ये सगळेच लहान आहेत है ना. दुसऱ्या रो मध्ये बघा 2 हा 1 पेक्षा मोठा आहे. 2 हा 1 पेक्षा मोठा आहे. एकच आला. थर्ड रो मध्ये 3 1 3 2. फोर्थ रो मध्ये 4 1 4 2 4 3. फिफ्थ रो मध्ये 5 1 5 2 5 3 5 4. and 6 मध्ये 6 1 6 2 6 3 6 4 and 6 5. लिहायचे एकत्र सगळे. लिहिले आपण. लिहिले. Therefore, n of C is equal to किती आहे? n of C is equal to here 15. Therefore, P of C is equal to n of C upon n of S. Therefore, 15 upon 36, and which is equal to 3 up into 5, that is 15, and 3 into 12, that is 12. 36. Therefore, 15 upon 36 is equal to 5 upon 12. Therefore, P of C is equal to 5 upon 12. समजले? 2 एक्झाम्पल झाले. थर्ड एक्झाम्पल आपल्याला पाहिजे. Question number 3. There are 15 tickets in a box. There are how many tickets? 15 tickets in the box, each bearing one of the numbers from 1 to 15. बघा,
1 ते 15 नंबर लिहिलेले 15 कार्ड किंवा तिकीट्स एका बॉक्समध्ये ठेवलेले. वन तिकीट इज ड्रॉन ॲट रॅन्डम फ्रॉम दी बॉक्स. त्यातलं एक आपल्याला रॅन्डमली यादृच्छिक पद्धतीने त्यातलं एक कार्ड आपल्याला किंवा एक तिकीट आपल्याला काय करायचंय, बाहेर काढायचं. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट दॅट द तिकीट ड्रॉन फर्स्ट इज शोन अँड इव्हेंट नंबर and even number. The second is which is multiple of 5. पहिल्यांदा आपल्याला सॅम्पल स्पेस लिहावी लागेल. किती तिकीट आहे? 15. Each ticket contain how many numbers? Only one number. That is from 1 to 15. Therefore, your solution, there are 15 tickets in a box, each bearing one of the numbers from 1 to 15. One ticket is drawn at random from the box. Therefore, sample space S is equal to, in the curly bracket, 1, 2, 3, 4, dot, 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 and that is the last number is 15, and curly bracket is closed. How many numbers are here? How many elements are here? There are 15 elements. Therefore, N of S is equal to 15. First event is the ticket drawn shows an even number. Let event AB shows an even number. Therefore, event A is equal to even number 2, 4, 6, 8, 10, 12, and 14. Those numbers are the even numbers. How many elements are here? 1, 2, 3, 4, 5, 6, and 7. Therefore, N of A is equal to 7. Then find the probability of event A. P of A is equal to N of A upon N of S. N of A is here 7 and N of S is equal to 15. Therefore, 7 upon 15. Therefore, P of A is equal to 7 upon 15. Second event shows a number which is a multiple of 5. 5च्या पटीतील नंबर आहे तो संख्या. बघा यातल्या 5च्या पटीतील कोण आहे? 5, 10 and 15. Let event B shows a number which is a multiple of 5. B is equal to, in the curly bracket, 5, 10, 15. N of B is equal to 3. Therefore, P of B is equal to N of B upon N of S, and which is equal to 3 upon 15. 3 upon 15. That is 1 upon 5, because 3 into 5, that is 15. Therefore, P of B is equal to 1 upon 5. Then question number 4. A two-digit number formed with digits 2, 3, 5, 7, 9 without repetition. What is the probability that the number formed is an odd number, and second is a multiple of 5? First, to write the sample space S. A two-digit number is formed with digits 2, 3, 5, 7, 9 without repetition. Therefore, sample space S is equal to, बोला काय नंबर असतील? 2, 3, 2, 5, 2, 7, 2, 9. Start from 2. Start from 3, 3, 2, 3, 5, 3, 7, 3, 9.
Next, 2, 3, 23, 25, 27, 29. Start from 3, 32, 35, 37, 39. Start from 5, 52, 53, 57, 59. Start from 7, 72, 73, 75, 79. And start from 9, that is 92, 93, 95, and 97. Count all those numbers. How many numbers are here? There are 20 numbers. Therefore, n of s is equal to 20. This is the sample space S, and this is the n of s is equal to 20. Then, first event is the number formed is an OR number. Let event A be the number formed is an OR number. Therefore, A is equal to, बघा odd number, 23, 25, 27, 29. 32 odd number नाही, तो इवन नंबर आहे, तो बघायचा. 35, 37, या पद्धतीने. A is equal to 23, 25, 27, 29. 35, 37, 39. 53, 57, 59. 30, 73, 75, 79. Then 93, 95, 97. How many numbers are there? Are 16 numbers. Therefore, n of A is equal to 16. Then P of A is equal to n of A upon n of S, and which is equal to 16 upon 20. 16 is the 4 into 4, and 20 is also 4 into 5. 4 gets cancelled. Remaining is here 4 upon 5. Therefore, P of A is equal to 4 upon 5. Second event, number formed is a multiple of 5. Let event B be the number formed is a multiple of 5. Therefore, B is equal to multiple of 5. There is only 25, 35, 75, and 95. Those numbers are only the multiple of 5. Therefore, n of B is equal to 4. Therefore, P of B is equal to n of B upon n of S. N of B is here 4, and n of S is here 20. 4 upon 20, that is 1 upon 5. Therefore, P of B is equal to 1 upon 5. Then, next example, that is example number 5, that is question number 5. A card is drawn at random from a pack of well shuffled 52 playing cards. 52 पत्त्यांचा डाव आहे, त्यातला आपल्याला एक कार्ड काढायचे, फक्त एक कार्ड. पहिल्यांदा आपण काय करू, सॅम्पल स्पेस देऊ. किती पत्ते आहेत, 52. सॅम्पल स्पेस काय येईल, काय नाही, आपण एन ऑफ एस या ठिकाणी डायरेक्ट 52 लिहू शकतो. हिअर सॅम्पल स्पेस एस काय लिहिणार, एन ऑफ एस इज इक्वल टू 52. A card is drawn at random from a pack of well shuffled 52 playing cards. Event A काय मानू आपण, एन एस एक्का असेल त्यामध्ये. असे किती कार्ड असतात, 52 पत्त्यांच्या मध्ये 4 असतात, बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी काय म्हणू, लेट इव्हेंट ए बी द कार्ड ड्रॉन इज एन एस. That is, total S cards are there are only 4. Therefore, n of A is equal to 4. Then P of A is equal to n of A upon n of S. N of A upon n of S, which is equal to n of A is here 4, and n of S is 52. 4 upon 52, that is 1 upon 13. Therefore, P of A is equal to
1/13. सेकंड इव्हेंट स्पेड, त्यामधलं काय इस्पिक असणारं कार्ड पाहिजे. स्पेड म्हणजे काय इस्पिक, तर त्या ठिकाणी किती कार्ड असतात, स्पेड कार्ड किती असतात, देर आर 13 कार्ड्स आर द स्पेड कार्ड्स. बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी काय लिहिणार, लेट इव्हेंट बी द कार्ड ड्रॉन इज अ स्पेड. टोटल स्पेड कार्ड्स आर 13. Therefore n of b is equal to 13. Therefore p of b is equal to n of b upon n of s is equal to 13 upon 52, that is 1 upon 4, and therefore p of b is equal to 1 upon 4. समजले का, का अडचण काही नाही. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण प्रॅक्टिसचे 5.4 मधली 5 उदाहरणं होती, सगळेच आपण सोडवलेली आहे. राहिलेला आहे तो म्हणजे प्रॉब्लेम शेप, तो तुम्ही स्वतः सोडवायचा आहे. आणि या ठिकाणी हा जो चॅप्टर आहे हा 5th चॅप्टर आपला संपलेला आहे. आणि याच बरोबर आपले मॅथमॅटिक्स पार्ट 1चे 5 चॅप्टर आपले पूर्ण झालेले आहेत. आणि माझ्या माहितीनुसार 48 मार्कांचा 48 मार्कांचा अभ्यासक्रम आपला संपलेला आहे. कारण फर्स्ट चॅप्टर आपला 12 मार्कचा होता, सेकंड चॅप्टर 12 मार्क्स, थर्ड चॅप्टर 8 मार्क्स, फोर्थ चॅप्टर 8 मार्क्स, अँड हा 5th चॅप्टर 8 मार्क्स. असं या ठिकाणी आपला किती, तर 48 मार्कचा अभ्यासक्रम आपला पार्ट 1चा संपलेला आहे. आणि पार्ट 1चा फक्त एक चॅप्टर आपला बाकी आहे शेवटचा, तो म्हणजे स्टॅटिस्टिक्स. तो आपण शेवटी पाहणार आहे. त्याच्या अगोदर आपल्याला मॅथमॅटिक्स पार्ट 2चा एक चॅप्टर आपलं त्याचे व्हिडिओ आपण पाहणार आहोत. आणि शेवटी आपण मॅथमॅटिक्स पार्ट 1कडे शेवटी परत एकदा आपण जाणार आहोत. समजलं. म्हणजे दोन्ही बाजूंचे आपले 5-5 चॅप्टर झालेले आहेत. पार्ट 2चे सुद्धा 5 चॅप्टर आपले झालेले आहेत. आपला कोऑर्डिनेट जॉमेट्री हा 5वा चॅप्टर आपला पूर्ण झालेला आहे. आणि त्याच्यानंतरच आपला हा चॅप्टर आपण चालू केलेला आहे. तर हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा, व्हिडिओना लाईक करा, व्हिडिओना शेअर करा, आणि स्टँडअप मॅथ्स बाय सुरेश शिंदे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर केलं नसेल तर.